असे लबाड लोक जमा करून अशी सुपरफिशियल सोसायटी तयार करून आणि असे चाटुकाराची फौज तयार करून उद्धवजी जर पक्षाचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करत असतील आणि या चाटुकार लुटारू लोकांना आमच्यासारखे लोक काही बोलत असतील की यांना दूर करा, तर आम्हालाच दूर करत असतील, तर आता मी काय बोलणार उद्धवजीला. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी आहेत. किशोर तिवारी यांना नुकतंच पक्षाने पदमुक्त केला आहे, प्रवक्ता पदावरून त्यांना दूर केलेला आहे. किशोरजी, तुमची प्रवक्ता पदावरून हकालपट्टी म्हणायची की पदमुक्त करण्यात आलं म्हणायचं, पण तसा निर्णय पक्षाने घेतला, का असं झालं? रजत पुष्कळ दिवसापासून भेटत आहात, पूर्ण श्रेय ABP न्यूजला जाते. 8 वाजता तुमचा तो मीडिया सेंटरवर मला बोलावला 0 अवर्सच्या डिबेटवर, आणि 8:30 वाजता ती डिबेट संपली आणि 8:45ला त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलं की आमचे प्रवक्ते किशोर तिवारी यांना पदमुक्त करण्यात आलं आहे. तर श्रेय तर ABP न्यूजलाच जाते त्या डिबेटला. पण त्या डिबेटमध्ये त्या पत्रकारांनी काहीही विचारलं नव्हतं. त्यांनी विचारलं होतं की संघटन बांधणीसाठी उशीर झाला काय. तर मी म्हटलं उशीर झाला नाही, मात्र संघटन तेच लोक बांधतील ज्या लोकांनी संघटनेची ऐशी केली आहे. तर पहिले त्यांना हाकलावं लागेल आणि नंतर संघटनेत जसं दिवाकर रावते आहे, सुभाष देसाई आहे, अनिल देसाई, अनंत गीतेसारखे लोक आहे, यांना घ्या. हे लबाड लोक आहेत ना, हे संजय राऊत वगैरे काय आहे, सकाळी सकाळी बोलतात. संजय राऊतामुळे तर शिवसेनेची पत एकदमच अविश्वसनीय झाली आहे, काहीही बोलतात. मला 3-4 वर्षात जेवढं डिबेट केले त्यावेळेस संजय राऊतच्या टिप्पणीवरच डिबेट व्हायची आणि वगैरे काय 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 टिप्पणी केली. आता शरद पवार गेले एकनाथ शिंदेच्या सत्कार करायला, पुरस्कार द्यायला. यांच्या अपेक्षा होतं की त्यांना खंडणीकार म्हणा, गद्दार म्हणा. आता मला सांगा की कसे म्हणते शरद पवार त्या सत्कार त्याचा, या माणसाने आमच्या शिवसेना फोडली आहे, या माणसाने महाराष्ट्राची संस्कृती, असं थोडी बोलणार ते. त्याच्यासाठी चांगलंच बोलणार. पण संजय राऊत रोज सकाळी 9 वाजता 10 वाजता जेव्हा बोलतात ते पक्षाची भूमिका मांडतात, असं संपूर्ण महाराष्ट्राला असंच वाटतंय. नाही, ते स्वतःचे विचार मांडतात आणि मला नाही वाटत ती पक्षाची वगैरे भूमिका असते. पक्षाला आर्थिक कार्यक्रम नाही, पक्षाची ठोस भूमिका नाही. आणि असं आहे की पक्ष आर्थिक कार्यक्रम आणि दिशा घेऊन चालला असता तर इतके लोक सोडून चालले गेले नसते. आणि पक्षाची विचारसरणी पहिले होती कट्टर हिंदुत्वाची, आता सनातनवर शिव्या देत आहे. आता तो खरगे येऊन म्हणत होता की सनातन हा नाग आहे, याला कुचलून टाका, RSS नाग आहे, हे कुचलून टाका. स्वातंत्र्यवीर सावरकरवर तर पलटून वार करतात आणि आमचे लोक फार सौम्य आहेत त्याच्यावर. मला तर काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर बोलू नका, तुम्ही चॅनलवर जाऊ नका, असं वारंवार सांगण्यात आलं. कोणाकडून सांगण्यात आलं? अनिल देसाई बोलले, हर्षल प्रधानांनी मला पाठवलं की तुम्ही जाऊ नका, आता निवडणुकीच्या वेळेस हिंदुत्वाची लाईन घ्याल तर ते बांगलादेशी ज्यांनी निवडून आणलं, वरुण देसाईला किंवा याला आदित्य ठाकरेला, यावेळेस जर बांगलादेशी यांच्याकडून नसते तर एकही सीट नाही आली. म्हणजे महाविकास आघाडी जर नसती, यांचा कोर वोटर जो होता तुम्ही मोठा आरोप करताय की मुंबईमध्ये काही विशिष्ट समाजाचे किंवा समूहाचे मतं घेण्यासाठी तुम्हाला हिंदुत्वाची जी भूमिका आहे ते मांडण्यापासून पक्षाने थांबवलं. अरे पक्षाची भूमिकाच नव्हती. काँग्रेससोबत एकही दिवस राहायला नको ना. आता महाकुंभावर बोलत चालले. अरे आमचे आराध्य आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, आमचे
सनातन धर्म आणि हिंदुत्वाची लाईन आम्ही घेऊन चाललो आहे. आणि त्याच्यात आम्ही काय सुरू केलं आहे सगळं? आम्ही अजमेरला चादर पाठवत आहोत. मला असं वाटते की सबळावर लढण्याची भूमिका नागपूरला येऊन घेतली कोणी? संजय राऊतनी. आणि त्यांना सांगणार कोण? प्रमोद मानमोडे. दुसऱ्या दिवशीपासून जी पक्षाची गळती सुरू झाली निवडणुकीनंतर, तर जेवढे होते तेवढे चालले गेले. एवढं काय, आदित्य ठाकरेचा खास माणूस होता इथे, दुष्यंत चतुर्वेदी, तो सोडून चालला गेला. अरे लोक सोडून चालले तर त्याला जायचं असेल तर जा, त्याला जायचं असेल तर जा, आम्हाला फरक पडत. अंबादास दानवे, राजन साळवी गेले तेव्हा म्हणताय की बा ज्याला जायचं असेल तर जा, आणि राजन साळवी यांच्या गेल्यामुळे फरक पडत नाही. म्हणजे हे पराजयाच्या नंतरच्या गोष्टी आहे. पराजयाच्या पूर्वीचा मास तर पाहण्यासारखा आहे. अजूनही आता जे काही खासदार आहेत, सातत्याने अशा बातम्या येत आहेत की ते खासदार जे आहेत ते पक्षांतर करू शकतात, ते एकनाथ शिंदेंसोबत, किंवा काही आमदार जे आहेत ते भाजपसोबत जाऊ शकतात. खरोखर अशी स्थिती आहे? हे बघा, कोऑर्डिनेशन नावाची वस्तू नाही आहे, संवाद नावाची वस्तू नाही आहे. संवाद नावाची बिलकुल वस्तू नाही आहे, कोऑर्डिनेशन नावाची वस्तू नाही आहे. जेव्हा सगळे खासदार पहिल्या वेळेस खासदार सोडून चालले होते, तर मी खासदारांशी कोणी संपर्क केला नाही. मी बोललो खासदारांशी की पण तुम्ही सोडून का चालले? तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही विनायक राऊत यांच्या त्रागापोटी चाललो. हेमंत पाटील होते, तुमाने होते, त्रासून गेले होते हो. भावनाताई गवळी एकट्या पडल्या होत्या. भावनाताई गवळी असो की संजय राठोड असो, त्यांच्या वाईट सवयी मी उभा राहिलो. आणि यांनी मला सांगितलं की तुम्ही आता जाऊ नका, ज्याचं प्रोटेक्शन तो करेल म्हणे. त्या संजय राऊताला त्याच्यावर खोटे आरोप लागत होते. 9 दिवस त्याला बोलूच दिलं नाही. मी एकटाच त्याचं प्रोटेक्शन करत होतो. आत्ता जे खासदार आहेत 2024 जे जिंकून आले ते पक्षांतर करतील, ऑपरेशन टायगर सुरू आहे, अशा गोष्टी वारंवार बाहेर येतात, बातम्या येतात. तथ्य आहे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार किंवा काही आमदार अजूनही फुटू शकतात. हे बघा, काँग्रेस पक्षाने आमदार खासदार त्यांचे फुटत नाही. म्हणजे त्यांनी त्यांच्या मागे, आता तेलंगणाची सगळं मंत्रिमंडळ इथे होतं, त्यांनी 1.5 2 कोटी रुपये दिले. आणि आमचे जे आमदार निवडून आले आहेत आणि खासदार निवडून आले आहेत, माझं संजय देशमुख हा खासदार, हा पैशानं गारच झाला होता. त्याला एक पैशाची मदत नाही, त्याला शेवटी 60 लाख रुपये पाठवले होते. काय सुरू आहे? दुसरे पक्ष पाण्यासारखा पैसा, भाजपसमोर तुम्ही टिकू शकत नाही ना. आणि या पक्षात संघटन प्रमुख आहे, ते निवडणुकीच्या वेळेस लढत होते स्वतः. संघटन प्रमुखांनी वाऱ्यावर सोडलं होतं. आणि इथं आमचे कार्यकर्ते बिलकुल वाऱ्यावर होते. आता रामटेकची सीट कोणाची? आशिष जयस्वालमुळे येत होती. आमची जागा आहे, आमची जागा आहे. तिथं त्या बरबटे साहेबांना उभं केलं. ते बिचारे आपलं पैसे लावून बिचारे उभे राहिले, पूर्ण खर्च केला, 5,000 मतं मिळाले. तिथं राजेंद्र मुळक राहिले. राजेंद्र मुळक म्हणजे त्यांचे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे साळे. तर पृथ्वीराज चव्हाणला सांगायचं असतं की राजेंद्रला सांगा तुम्ही. राजेंद्र मुळक गेले होते ना मातोश्रीवर. तर अशा घोडचुका खूप झाल्या. आता आमच्या कोणी केल्या घोडचुका? कोणी केल्या? म्हणजे तिकीट वाटपामध्ये चुका झाला तुम्ही असं म्हणताय. या घोडचुका कोणी केल्या? जाणून बुजून उद्धव ठाकरे यांना चुकीचे सल्ले देण्यात आले, चुकीचे रिकमेंडेशन करण्यात आले. शिवसेनेची लोकसभेनंतर विधानसभेमध्ये अशी स्थिती का झाली? नाही, सत्ता येणार हा ओव्हर कॉन्फिडन्स होता. आता सत्ता येणार तर आमदार होणार आणि नंतर मंत्री होणार इथपर्यंत लोक गेले होते. तर अशी परिस्थिती आली. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांनी एवढा कचरा केला आणि त्याला पॅसेज दिला. आपण बंडेऱ्यामध्ये त्याला पॅसेज दिला. प्रीती बंड, संजय बंडच्या ज्या जिथे बाळासाहेब ठाकरे येऊन पहिल्यांदा राहायचे त्याच्या घरात, त्या प्रीती बंडला मागच्या निवडणुकीत उभं केलं होतं. त्यावेळेसही त्याला वाऱ्यावर सोडलं होतं. आज प्रीती बंड यांना तिकीट न देता इथं खराटेला तिकीट दिलं. कारण सुषमा अंधारेंनी सर्वे केला
शेवटी काय झालं, प्रीती बंडला 70,000 मतं मिळाली आणि याला चुकून काही 3-4 हजार मतं मिळाली. कोणत्या? सुनील खराटे. आणि सुनील खराटे कोणता? हा फ्लेक्स छापतो कोणाचा? रवी राणाचा. कायचे प्रीती बंडला पूर्ण काँग्रेस आणि भाजप तयार होती आणि आपण पॅसेज दिला रवी राणाला. आता लोक म्हणू शकतात तुम्हाला पदमुक्त केलेलं आहे, जबाबदारीतून हटवलं आहे, म्हणून तुम्ही हे असे गंभीर आरोप करतायत. असं एक राजकीय संकेत याच्यातून काढता येऊ शकते, राजकीय निष्कर्ष याच्यातून काढता येऊ शकते आणि तसं बोललं जाऊ शकते. नाही, असं काही नाही. चुका झाल्या त्या चुका झाल्या. मी उद्धवजी मला पक्षमुक्त करतील तरी चालेल, परंतु उद्धवजी सोबतच राहील. मी आंदोलक आहे, संघर्ष केला जीवनात. मी काय देवेंद्र फडणवीसकडे जाईल किंवा एकनाथ शिंदेकडे जाईल? मला काय घेणं देणं आहे? मला आंदोलन करायचं आहे, जनतेच्या मागण्या रेटायच्या आहे, जनतेसोबत काम करायचं आहे. आणि आता स्पेस मिळाली आहे ना, इथं विरोधी पक्ष नावाची वस्तू नाही राहिली. उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे हे सगळं सांगण्यासाठी? उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मी माझे पैसे लावून 10 वेळा गेलो मुंबईला. भेट नाही झाली. अरे एकदा मला गेटवर भेटले आणि म्हणाले की तुमच्याशी मला शांतपणे भेटायचं आहे. आता ती शांतपणे भेटण्याची वेळ नाही आली. मला हाकलून दिलं तरी मला वेळ नाही दिली. या माणसाने माझ्याशी कधी संवाद साधलाच नाही. परंतु यांची कंप्लेंटच आहे, नवीन आलेल्या माणसाशी दिवसात 4-4 वेळा बोलतात आणि नंतर काढून फेक. इतका काय दुष्यंत चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांचा 6 महिने संवाद नाही झाला, तो वैतागून सोडून चालला गेला. नागपूरमध्ये निर्णय घेता तुम्ही त्याला विचारत नाही. कोण कोणाला विचारतो? इथं कोणीच विचारत नाही. हे बघा, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ते वेळेवर विनायकराव सांगत होते की पक्ष निधी द्यावा लागेल. 11 लाख 21 लाख मला आता हर्षल प्रधान आज सांगत होते की पक्ष कसा चालतो हे तुम्हाला माहीत नाही. पक्ष कसा चालतो हे मला माहीत नाही. अरे पैसे अडाणीकडून, अंबानीकडून, मुंबईमध्ये असताना तुम्हाला 100 जागा लढवायला 500-700 कोटी सहजच मिळतात. कार्यकर्त्यांना तिकीट देताना किती पैसे तू खर्च करू शकतो हे विचारायचं. यावेळेस काँग्रेस पक्षाने 1.5-2 कोटी रुपये दिले त्यांच्या उमेदवारांना. आम्ही वाऱ्यावर सोडलं. आणि का पडले विचारताय, चिंतन करत आहे, अनालिसिस करत आहे. आणि घराणी कोणाच्या विरुद्ध आहे माहीत आहे? हे संपर्क न ठेवणारे, कार्यकर्त्याशी न भेटणारे संपर्क प्रमुख जाऊन घराणी ऐकणार. आणि घराणी कोणाच्या विरुद्ध आहे? त्यांच्याच विरुद्ध आहे. आणि ते काय उद्धवला सांगतील की माझ्या विरुद्ध हे असे बोलत होते, तसे बोलत होते? मला एक महिला आमच्या कार्यकर्त्या म्हणाले की अरविंद सावंत जेव्हा यवतमाळ जिल्ह्यात येतात त्यांच्यासोबत नवीनच बाई असते म्हणे. तर मी म्हटलं बा, आमच्या कार्यकर्ता आहेत, मुंबईमध्ये मोठी फळी आहे. तर असे प्रश्न जेव्हा कार्यकर्ते विचारतात त्यावेळेस तुमच्या सार्वजनिक जीवनात कसं राहावं याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे. आता आमचा दिल्लीचा एक प्रवक्ता, त्याने म्हटलं की काही लोकांचं बेडरूमपर्यंत अप्रोच आहे. तर तात्काळ तक्रार केली कोणी? 2च माणसाला लागलं. हे एवढे हजारो आमचे कार्यकर्ते आहे, हजारो मातोश्रीची क्लोज आहे, परंतु 2च लोकांना लागलं. याच्यामुळे आम्हाला 1000 लोक प्रश्न विचारतात ना. आता या प्रियंका चतुर्वेदी काँग्रेसमधून आल्या, कोरोना काळात त्यांना राज्यमंत्रीपद दिलं. आमच्या पक्षात काही लोक नव्हते, पक्षासाठी काम करणारे, आयुष्य देणारे लोक होते. त्या पक्षात येण्याच्या पूर्वीच त्यांना राज्यसभेची तिकीट देण्यात आली. आणि त्यांचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे? ते नॉर्थ इंडियन आहेत. मुंबईमध्ये एकही नॉर्थ इंडियन आम्हाला मत देत नाही. आणि नॉर्थ इंडियन लोकांचं काय घेणं देणं आहे? आणि त्यांच्या सोसायटीत तिथे कधी कुठं राहतात लोकांना माहीत नाही. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जर शिवसेना बळकट केली असेल तर हे मला माहीत नाही. मात्र प्रवक्ते आहेत, कधी डिबेटवर येत नाहीत, कधी बोलत नाही.
असे लबाड लोक जमा करून अशी सुपरफिशियल सोसायटी तयार करून आणि असे चाटुकाराची फौज तयार करून उद्धवजी जर पक्षाचं पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न करत असतील आणि या चाटुकार लुटारू लोकांना आमच्यासारखे लोक काही बोलत असतील की यांना दूर करा, तर आम्हालाच दूर करत असतील, तर आता मी काय बोलणार उद्धवजीला. तर किशोर तिवारी यांना प्रवक्तेपदावरून पदमुक्त करण्यात आलेलं आहे. मला पक्षमुक्त केलं तरी मी उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही असं ते बोलतायत. मात्र शिवसेनेमधील संघटनेतील जे काही चुकीच्या गोष्टी आहेत किंवा त्यांना ज्या काही चुकीच्या गोष्टी वाटतायत त्या संदर्भात ते अगदी मुखर होऊन बोलतायत आणि जर उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्या सर्व गोष्टी मांडण्याची संधी मिळाली तर त्या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.